जिल्ह्यांमध्ये 1000 बेड्स रुग्णालय उभारलं जातंय आणि त्याचाच आढावा शरद पवारांनी घेतला। तर 500 ऑक्सिजन बेड देखील असणार आहेत। अस्मानी संकटाचा सामना करत असलेल्या कोकणाला धीर देण्यासाठी आज 80 वर्षांचा योद्धा शरद पवार हे मैदानात उतरले। शरद पवारांना जाणता राजा का म्हणतात याचा प्रत्यय त्यांच्या कोकण दौऱ्यात जनतेला आला असेल। वादळग्रस्त कोकणी माणसाला धीर देण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले। परतीच्या पावसानं मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार 18 आणि 19 ऑक्टोबरला मराठवाड्याचा दौरा करतील। या 2 दिवसांच्या दौऱ्यात ते तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद इथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटून त्यांची विचारपूस करतील। माझ्या 69 एमएलएपैकी 5 आमदार माझ्यावर राहिले, बाकी गेले। पक्ष माझाच आहे, पक्ष संघटना ही गोठलेली आहे आणि विधिमंडळ काँग्रेस पक्ष हा वेगळा। आतापर्यंत महाराष्ट्रात आपण सगळं पवार साहेबांच्या नावाने मत मागतो। पक्षाला मत पवार साहेबांच्यामुळे मिळतात। आज पवार साहेब बाजूला गेले, आम्ही कुणाला घेऊन समोर लोकांचं जायचं हा आमचा पहिला प्रश्न। शरद पवार यांचा राजीनामा एकमतानं नामंजूर करण्यात आलाय। भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार। ठीक आहे, हा प्रश्न आलेला आहे, आपल्याला त्याच्यातून नवीन ऊर्जेने नवीन मार्ग काढून काहीतरी नवं उभं करायचं। आणि या घडीची मोठी अपडेट येते, राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाले। निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे। मात्र चिन्हा संदर्भातला निर्णय मात्र उरला होता, तर आता तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगानं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाला बहाल केलेला आहे। इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकींचा धडाका हा सुरू आहे। आज शरद पवारांच्या दिल्लीतल्या 6 जनपद निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होतीये। लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा 10 पैकी 8 जागांवर विजय झालेला आहे। पुण्यामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात भर पावसात बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान राज्यातील विविध शहरात मोठ्या संख्येने निषेध आंदोलन, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोजर खायाची। मी नाही, मी स्वस्त बदलणार नाही। या लोकांच्या हातात सत्ता देऊन तुमच्या भ्रष्टाची सवय या महाराष्ट्रात होते, हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही। राष्ट्रवादी पुन्हा साथ हक्काची माझ्या बळीरा